विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत मृणाल कुलकर्णी आणि अमृतारा. अमृताजी, तुमच्यापासून आता सुरुवात करूया आपण ब्रेक नंतर. करिअरची जी काही सुरुवातीची वर्ष होती ही तुम्ही न्यूज रीडर म्हणून सुरुवात केली होती आपल्या करिअरला आणि त्याच्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून लोकांसमोर आलात. मानेनीसारखा चित्रपट तुम्ही दिला. पण चित्रपटांची निर्माती व्हावं म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं ना की डिरेक्टर व्हावं किंवा जास्त करून अभिनय करण्याकडे कल असतो बऱ्याच लोकांचा, पण निर्माती होण्याकडे फार कल नसतो. तुर्तास मराठीतल्या महिला निर्मात्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे, ती सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. पण तुमची सुरुवात कशी झाली ते ऐकायला आवडेल. जेव्हा मी न्यूज रीडिंग करत होते 79 पासून, म्हणजे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता तेव्हापासून मी बातम्या देत होते. जवळजवळ 24 वर्ष मी बातम्या वाचल्यात. माझं शिक्षण म्हणजे मी MSc LLB झालेली आहे. स्वतःची केमिकलची फॅक्टरी आहे. इन्कम टॅक्सची 2 वर्ष मी प्रॅक्टिसही करत होते. पण एकदा ग्लॅमर माणसाला चिकटलं की आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. तसं ज्या वेळेला मी न्यूज रीडिंग बंद केलं तेव्हा माझ्यासमोर 2 पर्याय होते, पुन्हा फॅक्टरीमध्ये जाणं, फॅक्टरी चालवणं किंवा पुन्हा वकिली व्यवसाय सुरू करणं. पण दोन्ही ह्याच्यात काही मला इंटरेस्ट येईना. मग मी न्यूज वाचत असल्यामुळे, ग्लॅमरच्या जगात असल्यामुळे मी निर्मिती या क्षेत्राकडे वळले. हाच प्रश्न तुला विचारेल, पण तुझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. सोनपरीसारखी एक सिरियल तू दिलीस, त्यानंतर अहिल्याबाई असेल किंवा जिजाबाई असेल यासारख्या व्यक्तिरेखा तू रंगवलेल्या आहेस. पण मुळात या सगळ्याची सुरुवात कुठे होती? स्पार्क जर तुला मी विचारला की मी अभिनेत्री आहे किंवा मी अभिनय करू शकते, या गोष्टीचा जो एक स्पार्क असतो, स्वतःला जाणवतं की मला ऍक्टिंगमध्ये जायचं आहे, की ती सुरुवात कुठे होती ते ऐकायला. ती सुरुवात मला समजत नाही अजूनही झालेली आहे. कारण मी 15 वर्षाची होते तेव्हा मला स्वामी या जगप्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीमध्ये एक नायिकेची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. रमाबाई पेशवे आणि माधवराव पेशवे यांच्या आयुष्यावरची ही प्रेमकहाणी होती आणि गजानन जागीरदार त्याचे दिग्दर्शक होते. त्यांना एक अशीच शाळेतली 15 वर्षाची मुलगी पाहिजे होती. मला केतकीकडे बघून आता इतकी आठवण येते की खरंच मी केतकीहून लहान होते तेव्हा, जेव्हा ही प्रेमकथा मी रंगवली. आणि त्यानंतर गेल्या 20 वर्षामध्ये मी अनेक ऐतिहासिक, द्रौपदीसारखी पौराणिक आणि अनेक सामाजिक मालिका हिंदी चॅनल्सवर सादर केल्या, काही मराठी मालिका केल्या. सहारावर माझी 16 सिंगार नावाची एक अप्रतिम मालिका झाली. द्रौपदी मी सहारासाठी केली. त्यामुळे असे अनेक प्रकारचे रोल्स करून झाल्यावर आपल्याला आणखी काय वेगळं करता येईल हा शोध सतत चालू असतो. त्यामुळे तो स्पार्क तसा मला जाणवायच्या आधीच मी एक काय म्हणतात प्रसिद्धीच्या झगमगाटात आलेली होते. वृंदावन की तरह यहाँ चोरी करने की आवश्यकता नहीं है. यहाँ बिना मांगे भी मिलता है. स्वामीपासून तुझ्या करिअरची सुरुवात झाली आणि जसं आता तू बाकीच्या सिरियल्स म्हटलीस, कुठे असं या सगळ्या पौराणिक ऐतिहासिक स्वरूपाच्या सिरियल करत असताना अशी कधी मनामध्ये भीती नाही वाटली की आपल्यावर हा छाप बसेल किंवा आपण मी म्हणजे रमाबाई पेशवे, अहिल्याबाई होळकर, UTVसाठी मी मीराबाईचं भूमिका केली आहे. आंबेडकरमध्ये मी माई आंबेडकरांचं काम केलं, वीर सावरकर केलं, राजश्री छत्रपतीमध्ये जिजाबाई केलं. आणि याचबरोबर माझे त्याहून तिप्पट सामाजिक भूमिका असलेले चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाल्या. त्यामुळे ऍट द सेम टाइम मी हे केलं. माझ्या घराण्याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा हे प्रसिद्ध लेखक आणि इतिहास तज्ज्ञ होते, गोनी दांडेकर. त्यामुळे इतिहासाशी नाळ काही मी तोडू शकत नाही आणि ते मला अतिशय आवडते. माझा इंटरेस्टचा विषय आहे इतिहास हा. आणि मला असं जेन्युइनली वाटतं की माणसाला स्वतःच्या आणि आपल्या गावाच्या, आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या इतिहासामध्ये रस असला पाहिजे. नक्कीच. आणि मला तो आहे आणि माझ्या नशिबाने तो मी माझ्या भूमिकांमधून सुद्धा टिकवून ठेवू शकले आहे. नक्कीच नक्कीच. तसं आता केतकी माटेगावकरचं दिदीनं नाव घेतलं. केतकीनं आता शाळेच्या निमित्तानं केतकी खूप चर्चेत आहे, पण मला वाटतं केतकीचं जे पदार्पण आहे ते आरोहीमधून झालेलं आहे असं मी ऐकून आहे. त्याच्याविषयी सांगा आणि एकूणच केतकीच्या रोलविषयी पण ऐकायला आवडेल.
त्या मुलीचं खरंच कौतुक वाटतं, कारण ती जवळजवळ 2 महिने हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग घेत होती. जे एक अघटित घटना घडते त्या संदर्भात तिला ट्रेनिंगची गरज होती, तर ती 2 महिने सिन्सिअरली हॉस्पिटलमध्ये जायची तिथे. आणि तिची आई तर म्हणाली की ती घरात सुद्धा तसंच चालायला लागली होती. आणि त्यातून अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे तिची गायिकेची भूमिका आहे आणि तिची सर्व गाणी तिनेच गायली आहेत. या चित्रपटातली सर्व तिची गाणी तिनेच गायली. ज्या पद्धतीचा शाळा चित्रपट आहे तो चित्रपट आणि हा चित्रपट फार फरक आहे. वय तिचं तसं कमी आहे, अभिनयाची जाण आणि हा सगळा विषय. पण तू सातत्यानं तिच्याबरोबर होतीस या शूटच्या दरम्यान. तुला तिची जाणवलेली वैशिष्ट्ये जर विचारली तर तू काय? फर्स्ट ऑफ ऑल ती एक उत्तम गायिका आहे आणि तिचा फोकस अजिबात त्याच्यावरनं ढळलेला नाही. म्हणजे मी अशी आशा करते की 2 चित्रपट तिचे झाले, शाळा आणि आरोही अर्थातच, पण गाणं हे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं हे तिचं ठरलेलं आहे. आणि चूज कुठेतरी करावंच लागतं आयुष्यामध्ये की आपल्याला नेमकं काय करायचं. ते कदाचित तिने अजून केलं नसेल किंवा तिच्या आयुष्यामध्ये काय नियतीच्या मनात आहे अजून माहिती नाही कोणाला, पण मनापासून काम करते, शिकण्याची इच्छा आहे आणि मार्गदर्शन घ्यायला कचरत नाही. मला वाटतं हे संगीतातून आलं असेल, कारण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तसा गुरु बिरू मिळणं खूप अवघड असतं, पण संगीताच्या क्षेत्रात जी एक गुरुपरंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा, त्याच पद्धतीने तिने या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. ज्या ज्या माणसाकडनं तिला जी जी सजेशन येत होती त्यावरती काम नक्की करत होती आणि त्यातून तिचं काम खूप बदललं. म्हणजे आम्ही असं कौतुकाने म्हणतो की आरोहीमध्ये ती जे शिकली ते सगळं तिने शाळेत करून दाखवलं. आता जसं आता म्हटलं की रियालिटी शोवरती हा चित्रपट आणि मला वाटतं गाण्यांच्याच शोवरती हा चित्रपट आहे, तर गाणीच हाच बेस असू शकतो चित्रपटाचा. कारण चित्रपटामधल्या ज्या काही प्रसिद्धी करण्याच्या गोष्टी त्याच्यामधलं गाणं हा एक खूप विषय असतो, पण गाणी पटकन लोकांना अप्रिशिएट होतात लोक त्याच्यासाठी. चित्रपटाची म्युझिक आणि त्याच्याविषयी थोडं सांगा ना, की कारण उत्सुकता असणार लोकांना की कशा पद्धतीची गाणी आहे. प्रवीण जोशींनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे आणि यातलं एक गीत जे आहे ते सुरेश भटांचं आहे आणि त्याला सुधीर मोघेने संगीत दिलेलं आहे. आणि सुधीर मोघेने संगीतबद्ध केलेलं हे पहिलं गाणं आहे त्यांचं जे आपण या चित्रपटात घेतलेलं आहे. आणि आपण जरी आरोही गोष्ट तिघांची म्हणत असतो तरी ही प्रत्येकाची गोष्ट आहे. आईची गोष्ट आहे, त्या मुलीची गोष्ट आहे आणि वडिलांची सुद्धा गोष्ट आहे. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेत योग्य आहे, कारण आतापर्यंत आपण सगळीकडे आईचीच महती ऐकत असतो, पण वडील सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत असं मला असं वाटतं. की कारण त्यांची भूमिका अशी दाखवली आहे की ते म्हणतात की मी जर आज ऑफिसला गेलो नाही किंवा मी माझं काम केलं नाही तर घरी पैसे येणार नाहीत, मग हा बंगला गाडी हे मिळणार नाही. आज जे सुख ही फॅमिली उपभोगते ते त्यांच्यामुळे. जर मी तिकडे दुर्लक्ष केलं म्हणजे त्यांच्या डोक्यावरती पण टांगती तलवार असते की आपल्याला आपला जॉब सांभाळायचा आहे. तर ही गोष्ट प्रत्येकाची आहे. तुझं ऑफिसचं प्रत्येक काम इम्पॉर्टंट असतं आणि अर्जंट सुद्धा. कंट्रोल असेल आपली मुलगीच्या अवस्थेमध्ये आहे ना, त्या अवस्थेत बाहेर काढायला लागतो तो खर्च जो आहे ना, तो खर्च कसा करायचा. तुला ओळखून सांगता येत नाही, मी गळाकडून विचारत होते त्यावेळेला. 14 वर्षाची मुलगी, तिला स्वतःच्या हाताने काही करता येत नाही. तुझ्याकडून ब्रेकिंग न्यूज ऐकायची आहे मला, कारण तू डिरेक्शन मध्ये उतरते आहेस असं, तर खरंच आमच्या सगळ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज असेल, पण तुझ्याकडून ऐकायला जास्त आवडेल. बरेच दिवस एक चित्रपटाचा विषय माझ्या डोक्यात होता. तो चित्रपटाचा साठी नव्हता, तो विषय नाना लेखनाच्या निमित्ताने किंवा अनेक मित्रमैत्रिणींच्या अनुभवाच्या निमित्ताने सतत डोक्यात चालू होता. तो म्हणजे बदलत चाललेली लग्नसंस्था.
आणि प्रेम आणि लग्न यांचा नेमका संबंध काय, हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात असतो आणि त्या प्रश्नाचा कुठेतरी छडा लावण्याचा प्रयत्न या कथेद्वारा केला आहे. कथा मी स्वतः लिहिली आणि नंतर मनीषा कोरडे ही जी प्रसिद्ध पटकथाकार आहे तिने त्याचं चित्रपटामध्ये रूपांतर केलं. आणि माझं सुदैव असं की जी कास्ट माझ्या मनामध्ये होती त्या सगळ्यांना ही कथा खूप आवडली. आणि आता सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, मी स्वतः, सुनील बर्वे, सुहास जोशी, स्मिता तळवलकर आणि विक्रम गोखले, अख्खी इंडस्ट्री पण या सगळ्यांना आवडेल अशी कथा माझ्या हातून निर्माण झाली. ही मला वाटतं पहिली पायरी कुठेतरी यशाची मी चढली आहे. इथून पुढे माझी परीक्षा आहे, कारण गेल्या 20 वर्षामध्ये अभिनय करत असताना मी जे शिकले आणि कॅमेऱ्याच्या पुढे काम करत असताना मागे जी काही लुडबुड केली आणि जे सतत एक कुतूहल मनामध्ये होतं ते शमवण्याची एक संधी मला मिळाली आहे असं मला मनापासून वाटतं. आणि दिग्दर्शनाचा हा माझा पहिला प्रयत्न आहे, पण मी तशी माणूस म्हणून सॉर्टेड आहे, त्याच्यामुळे पेपरवर तर मी सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे. आणि माझ्या भूमिका निवडताना मी जशी चुजी असते किंवा ज्या पद्धतीचं काम आम्हाला करायला आवडतं त्याच पद्धतीची फिल्म मी घेऊन लोकांपर्यंत येणार आहे. खूप सुरुवात आहे आत्ताच मी चित्रीकरणाला प्रारंभ केलेला आहे आणि मला वाटतं या परीक्षेला मी चांगली सामोरी जाईन. फर्स्ट क्लास. आपण उत्तरार्धामध्ये आहात, शेवटामध्ये आहोत गप्पांच्या, पण मला आता आरोही तर तुमचा आता येऊ घातलेला आहे, तो 20 एप्रिलला रिलीजही होईल. पण त्याच्यानंतर पुन्हा काय, कारण एवढे सगळे चित्रपट दिल्यानंतर लोकांना अपेक्षा असतात, एवढे चांगले चित्रपट देणारे निर्माते आता पुढे आणखीन कुठलं प्रोजेक्ट घेऊन आपल्यासमोर येणार आहे, असं काही डोक्यात आहे? अजून 2 चित्रपट तयार आहेत, पोस्ट प्रोडक्शन मध्ये आहेत. आणि अजून एक चित्रपट खूपच मोठा आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये बनतोय तो. तर त्याच्याविषयी मला वाटतं आता मी काही न सांगणं बरं. बरं. आणि आता मृणाल तुझ्याकडे, कारण आगामी आकर्षणं तुझ्याकडे खूप आहेत, जसं आता आरोही येतोय तसं शिवाजी महाराजांवरचा चित्रपट देखील. राजा शिवछत्रपती आता चित्रपट स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत याच महिन्यामध्ये येणार आहे. त्यानंतर छोडो कल की बाते आणि कशाला उद्याची बात असा एक बायलिंग्वल चित्रपट ही प्रदर्शनासाठी तयार आहे. आणि त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हा गौतम जोगळेकर दिग्दर्शित चित्रपट तोही येऊ घातला आहे. आणि त्यानंतर माझा चित्रपट प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्यामुळे आता तू येणाऱ्या काळात फारच बिझी आहेस असं म्हणायला हरकत नाही. दोघींनाही शुभेच्छा. आरोहीच्या निमित्तानं एक नवा आणि चांगला चित्रपट रसिकांसाठी घेऊन येत आहे आणि त्याला खूप प्रतिसाद मिळावा, भरभरून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करूया. आणि आज इथेच थांबूया. तुम्ही दोघेजण या ठिकाणी आलात सिनेविटामध्ये, मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल दोघींचे खूप खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. म्हणजे आज आपल्यासोबत होते अमृता राव आणि मृणाल कुलकर्णी. आरोही गोष्ट तिघांची हा चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल आणि तो तुम्हाला निश्चित त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच आवडेल याची खात्री बाळगूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार.